माझी गरजच पडली नाही, सहनही होत नाही आणि सांगता येत नाही. बरं तर मुलांना मला मराठी समजते का? म्हणजे काय, आम्ही तर मराठीच आहोत. चला मित्रांनो, आपण आपली ओळख करून घेऊया. माय नेम इज प्राजक्ता. मेरा नाम लावण्य. मेरा नाम दर्शना. जानते मेरा नाम ऋषिका. मेरा नाम श्रावणी. राम राम, माझे नाव आराध्या. खरं की काय? मग तुम्ही अशा परक्या भाषेतच का बोलता? तुम्हाला आपली मातृभाषा बोलायला लाज वाटते का? तुम्हाला आपली मायबोली आवडत नाही का? हल्ली सर्वजण परक्या भाषेतच बोलते, त्यात काय एवढे? अरे पण अशाने तुम्ही एक दिवस आपल्या मायबोलीला विसराल. मायबोली म्हणजेच आपल्या आईसारखी. आपल्या आईला कोणी विसरतं का? बरं तर मुलांनो, तुम्हाला आई वडिलांसोबत मराठीतून बोलता का? अहो, आमच्या आई वडील आम्हाला इंग्रजी बोलण्याचा आग्रह करतात, त्यात काय? हल्ली मातृभाषेला विचारताय कोण? अरे देवा, काय आज ही परिस्थिती? कुठे गेला तो मराठी? मला काय वाटत असेल ना छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मातेचे सर्वश्रेष्ठ नष्ट करताना कसे काय वाटत नाही? आपणच मराठी बोललं नाही तर आपल्या मराठी भाषेचे अस्तित्व नष्ट होईल. त्याचा परिणाम काय होईल? मराठी भाषेचे अस्तित्व संपुष्टात येईल. अरे, आपल्या मायबोलीचा अभिमान आपणच बाळगला पाहिजे. इतर भाषिकांना आपल्या मराठी भाषेचे महत्त्व पटवून द्यायला हवे. सर्वप्रथम आपणच मराठी बोललं पाहिजे. सर्वांनी आपल्या मायबोलीतूनच शिक्षण घ्यायला हवे. आपणच आपली मातृभाषा बोलली पाहिजे. जाणून घ्यायचे तिचे महत्त्व. खरं तर आपल्या मातृभाषेतच अत्यंत गोडवा आहे. तिचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. आता विश्वास मगे देवे, रे वाक्य न दोषावे, तोच मी म्हणावे, आपल्या मातृभाषेने कवी, कवयित्री, लेखक, लेखिका यांनी आपल्या मराठीला सजवले व राज्यभाषेचा दर्जा